महिला सबलीकरण करण्यासाठी कार्य करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याच बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावात मध्यवर्ती लोकवस्ती वेश्या व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे। राज्य सरकारने महामार्गावरील दारूची अधिकृत दुकानं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याप्रमाणे बंद केली आहे। मात्र अवैध गावठी दारूसह देशी दारू, ताडी, हातभट्टी हे छुप्या पद्धतीने ग्रामीण भागात विकण्याचा धंदा जोरदार सुरू आहे। बारामतीतील झारगडवाडी हे गाव शहरापासून अवघ्या 7 किलोमीटरवर आहे। गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी सार्वजनिक पाण्याच्या टाकीखाली आणि समोरच असलेल्या अंगणवाडी समोर देहविक्री करणाऱ्या महिला बसतात। तेथेच त्या अश्लील चाळे देखील करतात। त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या महिला शर्मेनं खाली मान घालून जातात, तर लहान मुलं तिथंच खेळत असतात। गावात एका बाहेरगावच्या महिलेनं घर विकत घेऊन हा व्यवसाय आपल्या राहत्या घरातच सुरू केलाय। या संदर्भात विचारणा केली तर माझ्या जागेत मी काहीही करेन असं म्हणत ती गावकऱ्यांना दमबाजी करते। गावात राजरोसपणे अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे। यात देशी दारू, हातभट्टी आणि इतर धंदे खुलेआम विनापरवाना सुरू असून अशी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। मात्र पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क यांचं याकडे दुर्लक्ष होत आहे। गावात पूर्वी रात्री अपरात्री अलिशान गाड्या येत होत्या, मात्र आता तर चक्क दिवसाही बाहेरून येणाऱ्या लोकांची लगबग दिसून येते। झारगडवाडीकरांना याचा त्रास होत असून महिला, मुली, ग्रामस्थ या भयभीत होऊन आम्हाला घरातून बाहेर जाण्यासाठी देखील भीती आणि लाज वाटत असून संबंधित व्यवसाय करणारी महिला कोणालाही घाबरत नसल्याचं येथील महिला नागरिकांना सांगितलंय। आम्हाला वर्ष झालं त्या माणसांचा त्रास आहे आणि आम्ही त्यांना लय वेळा सांगितलं की असं करत जाऊ नका, आम्हाला त्यांच्यामुळे लय त्रास होतो म्हणून आम्ही सगळ्यांनी सांगितलं, पण ती ऐकत नाही। ती म्हणते ती आमचा धंदा आहे। ती आम्ही पोलिसांना बी सांगितलं तर पोलिस बी काय हे घेतलं नाही पोलिसांनी। मग ती म्हणते ते आमचा धंदा आहे, आम्ही घरात करतो, तुम्हाला काय त्रास होतो का आमच्यापासनं? आम्ही स्वतः घर घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही हे धंदा करतो। ती बाहेरून लांब लांबली माणसं येतात इथं आणि बाया बी येतात त्या आणि रोज त्यांचा धंदा चालू। पोलिसांकडे तुम्ही तक्रार केली? आम्ही पोलिसांना सांगितलं, गावातल्या माणसांना सांगितलं, पण ती काय आमचं मनावर घेत नाही। त्यांचा धंदा चालूच आहे, रोज आम्हाला त्रास होतो। आमच्या पुरी आहे त्या, आमच्या आता उद्या सून येईन, आम्हाला त्यांच्यापासून जास्त त्रास आहे। आमच्या समोरच आहे तिथे राहायला, आम्ही भांडी घासायला लागलो, धुणं धुवायला लागलं तरी आमच्यापर्यंत गाड्या येते ते त्यांच्या, आमच्या दारात पार गाड्या लागते। आम्ही नसल्यावर तर आम्ही तर इरबळ नसतोच घरी म्हणा, सकाळ संध्याकाळ आम्हाला लय त्रास होतो त्यांच्या। ग्रामपंचायतमध्ये आम्ही सांगितलं होतं, पण ग्रामपंचायतवाल्यांनी पोलिसात तक्रार केली तर पोलिस आले तर पोलिसांनी विचारलं तर पोलिसाला म्हणजे आम्ही हप्ता देतो पोलिसांना, तुम्हाला काय करायचं ते करा। पोलिस आमच्या खिशात आहे, आमच्या कायद्यात पोलिस आहेत म्हणून आमचं पोलिस काय करत नाही, तुम्ही काय करू शकताय? आमची लहान जवान पोरी आहे ती, मग आम्ही कसं वागायचं? यांनी तुम्ही पोलिसांनी नाही दखल घेतली तर मुख्यमंत्रीपर्यंत ती जाऊ शकतं का? आमचं काय आहे ती मुख्यमंत्री व्यवस्था करतील का? आम्ही राहू का? आम्ही इथून जावं असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावा। हे चालू असलेले अवैध धंदे बंद करण्याचा ठराव 6 मेच्या ग्रामसभेत करण्यात आला। तशी प्रत देखील तालुका पोलीस स्टेशनला 11 मे रोजी लेखी पत्रव्यवहार करून देण्यात आली आहे। त्याची दुसरी प्रत बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आली आहे। मात्र गेली 30 दिवस पत्रव्यवहार करून देखील पोलिसांनी गावातील कोठेही अवैध धंदे बंद करण्यासाठी पाऊल उचललं नाहीये, असं गावच्या सरपंच अनिता लांडगे यांनी सांगितलंय। दिनांक 6/5 रोजी ग्रामसभा झाली। त्या ग्रामसभेमध्ये आम्ही दारूबंदीचा आणि अवैध व्यवसाय याचा ठराव दिला आणि तो आम्ही ठराव पोलीस स्टेशन आणि DYSP ऑफिस यांना 11/5ला हे दिलेलं आहे। आम्ही हे आमच्याकडे पोच देखील आहे त्याची। उद्याच्या 11/6ला कंप्लीट 1 महिना होईल, परंतु अद्याप पोलीस स्टेशन किंवा इतर शासनाकडून कोणतीही कारवाई ह्या गोष्टीवरती केली जात नाही आणि त्याच्यामुळे गावामधील लोक अशा अवैध धंदा करणारे जे आहेत त्यांना प्रोत्साहन मिळत चाललेलं आहे। आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता आमच्या गावाची अगदी जे म्हणतो आपण आब्रू वगैरे ती वेशीला टांगली गेलेली आहे। तरी आपण मुख्यमंत्र्यांना आमची एक विनंती आहे की आपण बारामती तालुक्यातील आमचे झारगडवाडी हे गाव आणि ह्या गावामध्ये चाललेले हे अवैध धंदे आणि इतरही व्यवसाय जे असतील ते ह्या सगळीकडे लक्ष देऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि आम्हाला सहकार्य करावे ही विनंती।
अवैध धंद्यांमुळे या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय. तरी देखील अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कुठलीच कारवाई होत नाहीये हे मात्र आश्चर्यच आहे. यावरून या व्यवसायाला पोलिसांचं पाठबळ आहे की काय असा प्रश्न देखील पडतो. पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्यानं अवैधरित्या चालू असलेल्या या धंद्यांवर कारवाई होत नसल्यानं गावातील महिलांनी आता थेट राज्याचे मुख्यमंत्री यांनाच अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी साकडं घातलंय. गावातील वैश्य व्यवसाय आणि गावठी अवैध दारू विक्री याला सरकार कधी आळा घालणार असा सवाल झारगडवाडीकरांना पडलाय. प्रतिनिधी नवनाथ बोरकर, NTV न्यूज मराठी, बारामती, पुणे.